तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे बघा शेवटचा रविवार. तर आता सूर्य काढला ओवसला, ब्लॉग काय घेतला नाही मी तिथला. तर म्हणलं कालच्या व्हिडिओखाली मी एकदम शांत चित्तेनं व्हिडिओ बनवला होता. जे माझ्या मनात होतं ते मी बोलले. तर मी काय करू मला कळत नाही असं. आणि त्याखाली ह्यांच्या नावाच्या इतक्या कमेंट आल्या. पांडूदादांनी सांगितलं तुला व्हिडिओ बनवायला काय. तर मेन गोष्ट मी सांगते, व्हिडिओ बनवायला मी बनवायला लागले स्टार्टिंगला. मी विचारलं पण नाही त्यांना व्हिडिओ टाकू का म्हणून. मी सगळं माझ्या मनाने करते आणि ती मला कशाला सांगतात. तुम्हाला असं वाटतं यूजसाठी करतात. यूजसाठी जर केलं असतं ना दिवसातनं 4-4 ब्लॉग पडले असते माझे. जिच्यावर बनवलंय का तिने पण टाकलं असतं. ब्लॉग असतात किती, एकच. त्याच्यात पण तुम्ही म्हणता यूजसाठी करतात. हे यूजची काहीच गरज नाही. आणि ह्यांच्यावर पण पांडूदादाने तुला व्हिडिओ बनवायची ती सांगितला. तर मेन गोष्ट तुमच्या डोक्यातनं गैरसमज ही दूर करा. मेन मुद्द्याचे मी सांगते आता. तर व्हिडिओ बनवायला त्यांनी मला सांगितलंच नाही. व्हिडिओ मी बनवते, माझ्या मनाने बनवते व्हिडिओ. मी विचारत नाही मला असा असा व्हिडिओ बनवायचा आहे, होय हो टाकू का मी ही ब्लॉग. नाही, मी डायरेक्ट मी माझ्या मनानेच सगळं मांडते, जी माझ्या मनात आहे ती. आणि एका दादाने पण अशी भली मोठी काय म्हणतात त्याला, एकदम अशी कविता लिहिल्यावर कमेंट केली. तर ती दादा मला असं तसं बोललाय बघा. तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कालच्या जाऊन कमेंट बघू शकता. तर दादाचं नाव काय काय माहीत नाही मला, मी नाही सांगू शकत. तर ती दादा पण व्हिडिओ बघत असन. तर त्या दादातला मला एवढंच सांगणं म्हणणे, तुमचीच बहीण असती, तुमच्याच बहिणीबद्दल असं काही झालं असतं तर तुम्ही त्या बहिणीला समजून सांगितलं असतं का नाही, का बहिणीच्या विरुद्ध बोलला असता दुसऱ्याला. आणि माझ्या शिक्षणावर पण लोक गेलेत काय काय, हिला येत नाही काय, शिकायला काय होतं, बरंच काय बोललेत असे मला लोक कमेंटमध्ये. तर मी वाचून घेतले बघा कमेंट, सगळे व्हिडिओच्या खाली कमेंट भरपूर होते. आणि ती जी दादांनी कमेंट जी केली का लय मोठी, त्या दादांना आता मी सांगितलंच आहे, बहीण असती त्याच बहिणीच्या असं तसं काही झालं असतं तर त्या भावाने सांगितलं असतं का नाही. बहिणीला समजून सांगितलं असतं, दाजीला समजून सांगितलं असतं, त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला सांगितलं असतं का, तिला विरुद्ध बोलला असता काय बहिणीला. मी पण तुमची एक बहीण आहे म्हणून अशी समजा ना. मी इतके दिवस नव्हते कोणाला काही सांगत माझ्या मनातले. मी आत्ता मांडले का, तर माझं डोक्यात एकदा शिरलं ना, मला राग सहन होत नाही. मग ती काय होईल ती मला पण माहित नाही. मी रागाच्या भाड्यात तडकी फाडी दिसणे बोलून मोकळी होती. विचार करत नाही माझं आत्ता काय होईल आणि मला काय बोलते ती, मी विचार करत नाही, मी डायरेक्ट बोलते. मी ब्लॉग टाकून चूक केली का तुम्हाला मी सगळ्यांना अशी मी मानते, माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, सगळी मला साथ देतात, माझी काका मावशी आई बाप. मी असं त्यांना सांगते असं मला वाटतं, म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमात सगळं मांडलं आणि माझ्या मनातलं मी बोलले सगळं. मागचे ब्लॉग तुम्ही सगळे बघितलेच असतील माझे, सगळ्यांचे माझे. आणि एकदम मी शांत काल ब्लॉग बनवला का काय माहिती. मी म्हणलं राग रुसवा अजिबात नाही, ब्लॉग आपले हिथंच थांबवावे म्हणलं. नका ती मला बोलाय नका, मी तिला बोलाय नका, असं मी डोक्यात धरलं होतं. आणि मी एका ब्लॉगमध्ये म्हणले पण होते, चिखला सेनात कशाला दगडे मारायच्यात आपल्याला. चिखल दगड मारले आपण त्याच्यात तरी चिखल आपल्या अंगावर उडतोच ना, थोडा का होईना. चिखलात तरी गाडी घातली तर चिखल साईडला उडतोच का नाही. त्यामुळे मी असं ठरवलं होतं ब्लॉग बनवायचं नाहीत आजपासून. मग तिचा मी एक ब्लॉग बघितला, त्याच्यावर मी तिला रिप्लाय दिला. जी आता माणसां पूजा एक अशी काही करायला लागली म्हणून, आणि हसायच्याच कामाची. तू मी रडू का,
तुम्हाला रडलेलं आवडेल का मी रडत बसली तर? काय एकदम राग राग करू मी का राग रागात राहू? हसू नये? हसलेले चांगले का रडलेले चांगले ती एक मला कमेंटमध्ये सांगा. हसण्यामागं पण भरपूर दुःख असतात, पण मी सांगत नाही कधी दुःख माझं. काल कमेंट बघितले मी लय आल्या. मी ह्याला म्हणणार होते माझ्या ब्लॉगमध्ये या बोला म्हणून, तर बोलून हे करा, पण ते आहेत त्यांच्या त्यांच्या टेन्शनमध्ये. चॅनेल झालाय बघा हॅक आपला, मेन चॅनेल ह्यांचा ब्लॉगचा, ते पण माहिती असन. आणि माझ्या पण इन्स्टाला ती जे हॅकर आहे का, जे ज्यांनी केलं आहे का चॅनेल, अजून एक चॅनल हॅक झाला, असे 2 चॅनल हॅक झालेत बघा. ती हॅक करण्याचा प्रयत्न करत होता चॅनेल, मेन गोष्ट ती सांगते मी. माझा पण प्रयत्न करत होता हॅक करायचा चॅनेल, माझा, कृष्णाचा म्हणा ती. आणि इन्स्टाला तर काय होतंय काय कळना माझ्या बघा, एक स्टोरेज वेगळं दिसायला लागलेत. म्हणजे आपण ज्याला फॉलो करतो त्याचंच दिसतं ना आपल्याला, ही काय म्हणतात त्याला, डीपी स्टेटस ठेवलेली इन्स्टाला स्टोरी आहे ती, तर ती माझ्या वेगळ्याच होत्यात. आणि ह्यांच्या पण इन्स्टाला काय झाले काय माहिती, ह्यांचं पण इंस्टाग्राम कधी हॅक होईल त्याचं मी सांगू शकत नाही, आणि गॅरंटी पण नाही. का तर बघा ह्यांच्या काय स्टोरी आहे ना इन्स्टाला, जे आपण लावतो स्टोरी, ती ऑटोमॅटिक कोण ठेवतंय काय माहित नाही. ती पण पूर्ण आता काय होतंय काय माहित नाही त्याला. कालच्यापासून ह्यांनी पण टेन्शनमध्ये, त्याच्यामुळे मी ह्यांना काय बोलले नाही. आता मी ह्यांनाच ब्लॉग घेऊन आज मी ह्यांना म्हणणारच होते माझ्यासोबत ब्लॉग बनवा, ह्या विषयावर तुम्ही बोला म्हणून, तर लय तुमच्या नावाच्या कमेंट यायला लागल्यात, पण बोलले नाही मी, टेन्शनमध्ये होते. त्यांचं काय ती चालूच आहे काम, काय त्यांचं आयडियांचं चेंज करायचं, काय करायचं काय नाही. ते ही कशामुळे हॅक होतात काय माहिती नाही बाबा, नुसता वैताग. एखाद्याचं काय म्हणतात ती, इतके दिवस ही केलेलं एकाएकीत हिरवून घ्यायचं सगळं. चॅनेलला इतके दिवस मेहनत ही ती केली ह्यांनी, आणि एकाएकाने आयतच. कोणी लॉक केली गाडी? आता गाडीमध्ये बसली बघा, चाबी नाही वाटतं आताच ठेवली, गाडी झाली लॉक. आता बसली गाडीत गुतून मी, आता कोणाला जर सांगावं लागेल लॉक उघडा म्हणून. लय गैरसमज होतोय रे देवा, काय करू र परमेश्वरा. का असे मी तुम्हाला ही वाटते पूजा निसता ही करते म्हणून, काही मला येत नाही म्हणून. मेन गोष्ट मी सांगते माझ्या शिक्षणाबद्दल, तर मशांनी मला टीचर लावली शिकवायला, सगळं लावलं, तिच्या पुढं बसले मी, जेवढं मला येते तेवढं मी सांगितलं. मला हसायलाच येतं का काय माहिती एवढं. हसलेलं आपलं चांगलं असतं नेहमी, हसत राहावं लक्ष्मीने, दुःखी कधी राहू नये, संसार तिचा चांगला होतो. पण माझ्या संसाराला लागली कोणाची तर नजर थोडीफार, तर असं दे, आपला संसार पण चांगला चालू आहे. नजर काय लागलेली ती जाईन तेव्हा जाईन, नाही तर नाही जायची, त्याचा तर विशेष नाही काय. तर मला एवढंच सांगायचं होतं, काही नाही. आणि सारखं सारखं एकच आता गोष्ट ही करू नका. तुला पांडुदादांनी सांगितलं असं यूजसाठी करत असन तू, मी यूजसाठी तर करत असते ना, तर मी दिवसातनं किती ब्लॉग टाकले असते, किती टाकले. सकाळनं एक टाकला असता, दुपारनं एक टाकला असता, संध्याकाळी एक टाकला असता, मध्ये आधी एखादा टाकला असता. 5-6 ब्लॉग तर मी टाकले असते का नाही चॅनेलला. गैरसमज करून घेऊ नका, ते दूर करा पहिल्या. तर चला, आजच्या व्हिडिओ खाली काय कमेंट येतात बघते, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू आपण, सांगतेच मी. आणि ह्यांनी पण येतात का बघते ब्लॉगमध्ये बोलायला. बोलायला तरी येत नाही पूजा तुला,
कितीतरी करते, पॉईंट टू पॉईंट बोलत जा. अहो माझ्या ध्यानात बसत नाही हो पॉईंट टू पॉईंट बोलायला. असं एक मोबाईल तर घेतला ना मी, बोलून बघा पॉईंट टू पॉईंट धरून बोलून, पण माझ्या ध्यानात राहत नाही. ही एक लय मोठी गोष्ट आहे. काय काय माहिती नेमकं. तर मी ह्यांना विचारते. ह्यांनी माझ्या ब्लॉगमध्ये तर आले, तर पुढच्या ब्लॉगमध्ये ह्यांनी विस्तार सांगते काय होते काय नाही ते, आणि मी पण त्यांच्यापाशी बसून बोलेन. तर चला आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आज मी ब्लॉगला हितच एंड करते. बाय सगळ्यांना.